बेंगाल गॅझेट नावाचं वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी याने 29 जानेवारी 1780 रोजी सुरू केले. बरोबर आहे? आपण काल पाहिलं. नाव काय होतं त्याचं? जेम्स ऑगस्टस हिकी. याने वर्तमानपत्र जे सुरू केलं त्याचं नाव आहे बंगाल गॅझेट. ते कलकत्त्यामध्ये सुरू झालं आणि ते भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र होते. जेम्स ऑगस्टस हिकी. आता या व्यक्ती आयरिश होता, त्याने हे भारतामध्ये सुरू केलेलं आहे. आणि आपण समोर चाललो होतो तेव्हा आपण दर्पण नावाचं दुसरं वर्तमानपत्र पाहतो. दर्पण जे बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 साली सुरू केलं. बरोबर आहे का? पाहिलं ना आपण? बाळशास्त्री जांभेकर हे त्याचे संपादक होते आणि म्हणून त्यांच्या आपण ज्या दिवशी 6 जानेवारीला ते वर्तमानपत्र सुरू झालं त्या दिवशी आपण पत्रकार दिन साजरा करतो. आणि समोरचं जे वर्तमानपत्र आपण पाहिलेलं आहे त्याचं नाव आहे प्रभाकर. बरोबर आहे? हे तिसरं वर्तमानपत्र आपण पाहतो इतिहासामध्ये. त्या वर्तमानपत्र सुरू करण्याचं श्रेय जातं भाऊ महाजन यांना. भाऊ महाजन यांनी ते सुरू केलं होतं. पण त्या वर्तमानपत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर जे लोकप्रियता मिळाली प्रभाकरला ती मिळाली लोकहितवादी यांच्यामुळे. लोकहितवादी यांनी त्यांची शतपत्रे ही त्या वर्तमानपत्रामध्ये छापून आणली होती. शतपत्रे म्हणजे काय? तर ती समाजासाठी विविध घटकासाठी म्हणजे बालक, महिला, पुरुष, शेतकरी, कामगार सर्वांसाठी लिहिलेली ती एकूण पत्रे होती. ती 100च्या वर होती. ती 108 आहेत असं म्हणतात. ती त्यावर पत्र होती म्हणून ती पत्र शतपत्रे या नावाने ओळखली जातात. लोकहितवादी हे त्यांचं टोपण नाव आहे. त्यांचं पूर्ण नाव आहे काय? नाव आहे गोपाळ हरी देशमुख यांनी ती शतपत्रे लिहिली होती आणि ती समाजासाठी प्रबोधनपर होती. ते आपण प्रभाकर मध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण पाहिलं ज्ञानोदय नावाचं अजून एक वर्तमानपत्र आहे जे चौथं वर्तमानपत्र येतं महत्वाचं. ज्ञानोदय. नाव काय? ज्ञानोदय. ज्ञानोदय वर्तमानपत्र ख्रिश्चन मिशनरीजनी सुरू केलं होतं अहमदनगर इथे. या याच्यामध्ये पहिल्यांदा आशिया खंडाचा आणि युरोपचा नकाशा छापण्यात आला होता. बरोबर आहे का? त्यानंतर यामध्ये अजून एक बातमी सुरू झाली होती ती म्हणजे टेलिग्राफ यंत्र जे भारतामध्ये सुरू झालं त्याची बातमी या वर्तमानपत्रामध्ये छापून आली होती. त्यानंतर भारतामध्ये जी पहिली रेल्वे सुरू झाली त्या रेल्वेची सुद्धा बातमी याच वर्तमानपत्रामध्ये छापून आली होती पहिले आणि त्याचं शीर्षक होतं चाक्या मसोबा. बरोबर आहे का? आता आपण त्याचा इतिहास काल पाहिला होता की जेव्हा पहिली रेल्वे आपल्या भारतामध्ये सुरू झाली पोरबंदर ते ठाणे या 2 ठिकाणांदरम्यान. पोरबंदर हे मुंबईमध्ये येतं ज्याला आता आपण CSMT म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. ते ठाणे ही रेल्वे सुरू झाली. त्या रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर जे लोक बसले होते तो चमत्कार होता विज्ञानाचा भारतामध्ये झाला. भारतामध्ये याच्या आधी पहिले कोणीही इंजिनवर चालणारी गाडी पाहिली नव्हती. घोडागाडी पाहिली होती, बैलगाडी पाहिली होती, लोक लोटताना पाहिलं होतं, हत्तीवर बसलेलं पाहिलं होतं. पण एक मशीन आहे जी लाखो हजारो लोक एकदाच नेऊ शकते असं लोकांनी पाहिलं होतं का? नाही. त्या याच्यामधून लोक जाताना तो विज्ञानाचा चमत्कार लोकांनी पहिल्यांदा पाहिला म्हणून ज्ञानोदयने ती बातमी चाक्या मसोबा या शीर्षकाखाली छापली होती. त्यानंतर आता पुढचं आपण वर्तमानपत्र पाहिलं ज्याचं नाव आहे काय? नाव होतं त्याचं? हिंदू प्रकाश. बरोबर आहे का? हिंदू प्रकाश हे वर्तमानपत्र विष्णू शास्त्री पंडित यांनी सुरू केलं आणि त्याच्यामध्ये विधवा विवाह याचा पुरस्कार केला गेला होता. विधवा विवाह म्हणजे काय? की ज्या काळामध्ये बालविवाह मोठ्या प्रमाणावर होत होते. बालविवाह म्हणजे की खूप लहानपणी लग्न होत होते, खूपच लहानपणी. आणि लहानपणी लग्न होत असताना त्यांचे मोठं होत असताना प्रौढ होत असताना कधी कधी बालविवाहात त्यांचा पती मृत्यू व्हायचा. बालपणीच मृत्यू झाल्यावर आयुष्यभर त्यांना विधवा आयुष्य जगावं लागायचं आणि त्यांना पुनर्विवाहाचा अधिकार नव्हता. खूप अशा प्रथा आहेत, खूप प्रथा आपल्या भारतामध्ये जी जुन्या काळामध्ये होत्या की कधी कधी पाळण्यामध्ये आणि पहिल्या दुसऱ्या वर्षीत लग्न झालेले आणि त्या काळात साथीचे रोग खूप यायचे. साथीचे रोग खूप आल्यामुळं बालक जगावतो तो वाचत होता का? त्या काळात इलाज सुद्धा नव्हता त्यावर. म्हणून ते त्या मुलगी दुसरं लग्न करू शकत नव्हती, पुनर्विवाह करू शकत नव्हती. त्याचा पुरस्कार ते केलं पाहिजे कारण की तिला तसं जगणं असंही आहे, नरक येत नाही. तर या नाव नाही व्हाव्या म्हणून तिचा पुनर्विवाहाचा पुरस्कार हिंदू प्रकाश या वर्तमानपत्राने केला. त्यानंतर दुसरं एक वर्तमानपत्र आपण यानंतर पाहिलं ज्याचं नाव आहे दीनबंधू. बरोबर आहे का? दीनबंधू हे वर्तमानपत्र महात्मा फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी ते सुरू केलं होतं. बरोबर आहे? या वर्तमानपत्राने बहुजनांचं ते महत्वाचं वर्तमानपत्र होतं. बहुजन समाजाचं दुःख आणि त्यांचं दैन्य हे मांडण्याचं कार्य त्या काळामध्ये दीनबंधूने केले. सत्यशोधक समाज हा एक संघटना किंवा एक सामाजिक संघटना महात्मा फुले यांनी स्थापन केली होती. त्या संघटनेचं जे तत्व आहे ते
लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दीनबंधू यांना कार्य केलं. सत्यशोधक समाज यातर्फे जे महत्वाच्या बातम्या होत्या, ज्या सुधारणा होत्या, लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे याच्यासाठी दीनबंधू कार्य करत होतं. त्यानंतर पुढचं पाहिलं आपण केसरी आणि मराठा. केसरी आणि मराठा हे स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्वाचे वर्तमानपत्र आहे. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला राष्ट्रवादाचा आधार द्यायचं काम या वर्तमानपत्रांनी केलं. लोकांमध्ये, तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वातंत्र्याची ज्योत पेटवण्याचं काम या दोन वर्तमानपत्रांनी केलं. जे आपल्या भारतामध्ये जे दारिद्र्य येण्याचं कारण होतं, ते कारण लोकांपर्यंत खेडोपाडीत पोहोचण्याचं काम या वर्तमानपत्र, त्याचं नाव आहे केसरी आणि मराठा. केसरी वर्तमानपत्र गोपाळ गणेश आगरकर हे संपादक चालवत होते आणि मराठा हे वर्तमानपत्र लोकमान्य टिळक म्हणजे बाळ गंगाधर टिळक चालवत. केसरी हे मराठीमध्ये छापून येत होतं आणि मराठा हे इंग्रजीमध्ये. ते दोन्ही वर्तमानपत्र छापून येत होते आणि तत्कालीन भारताच्या सामाजिक राजकीय प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. देशस्थिती, देशभाषेतील ग्रंथ, विलायतेतील राजकारण या विषयांच्या संबंधाने केसरीने लेखन सुरू केले आणि स्वातंत्र्य चळवळीला आकार दिला. आता पुढचं आहे 21व्या शतकामध्ये वर्तमानपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहे. चौथा स्तंभ म्हणजे काय, तर लोकशाहीमध्ये आपण असं म्हणतो की एक लोकशाही आहे जी 4 पायावर उभी आहे. या डायस सारखी ती लोकशाही एक आपण व्यवस्था समजू, व्यवस्थाच आहे ती सुद्धा. आता इथं मी भाषण करायची किंवा इथे शिकवण्याची एक व्यवस्था आहे, माझ्या समोर पुस्तक ठेवणार, ते म्हणजे डायस. तसंच आपला देश ज्या व्यवस्थेवर उभा आहे, ज्या सिस्टीमवर उभा आहे, त्याला म्हणतो डेमोक्रेसी, लोकशाही. लोकांनी, लोकांसाठी, लोकांद्वारे निर्माण केलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही. या लोकशाहीमध्ये 4 स्तंभ महत्वाचे आहेत. 3 स्तंभ आपल्याला माहित होते. आपण म्हणतो की पहिला कायदे मंडळ जे कायदा बनवतं, त्यानंतर कार्यकारी मंडळ जे ते कायदा बनवलेलं अंमलबजावणी करतं, आणि न्याय मंडळ जो कायदा बनलेला आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे हे ठरवण्याचं कार्य ते करतं. आणि याच्यावर सगळ्यांवर दबावगट आणि लोकजागृती करण्याचं काम प्रसार माध्यम करतं. हा लोकशाहीचा 14 स्तंभ, ज्याला आजच्या काळामध्ये आपण मीडिया म्हणतो. या मीडियामध्ये लोकांमध्ये जागृती निर्माण झाली पाहिजे, पुन्हा देशामध्ये हुकुमशाही नाही आली पाहिजे, यासाठी ते कार्य करतात. म्हणजे वर्तमानपत्राचं साधं कार्य आहे का? नाही, या सर्वात मोठं कार्य आहे. जर्नलिझम ही सगळ्यात मोठी पोस्ट आहे. आपण म्हणतो की ते पत्रकारिता, पत्रकारांना कोणताही प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळतो. देशाच्या पंतप्रधानापासून सामान्य नागरिकांपर्यंत हा अधिकार त्यांना मिळतो. हा अधिकार त्यांना लोकशाहीने दिलेला आहे. ते प्रश्न विचारणार नाही तर प्रश्न कोण विचार? जनता कधी कधी घाबरते, पण पत्रकारांनी घाबरलं नाही पाहिजे, यासाठी पत्रकारिता होती. आणि आता आपण पुढचं पाहू नियतकालिक. नियतकालिक एक नवीन टॉपिक येतो आपल्याला. नियतकालिक म्हणजे नियत कालावधीनंतर छापल्या जात असलेलं पत्र. नियत, ठराविक वेळी. म्हणजे आता बघा, आपण जे आपण रोज छापतो त्याला दैनिक म्हणतो, बरोबर आहे. त्यानंतर आपण 7 दिवसाला छापतो त्याला काय म्हणतो? साप्ताहिक. त्यानंतर आपण 15 दिवसाला छापतो त्याला काय म्हणतो? पाक्षिक. महिन्याने मासिक, आणि वर्षाने आणि 6 महिन्याने षण्मासिक. 6 महिन्याने षण्मासिक. हे जे नियत कालावधीनंतर छापल्या जात आहे त्याला म्हणतात नियतकालिक. त्याला काय म्हणतात? नियतकालिक. आपण नियतकालिकचा आता एक एक घटक पाहूया.